सर्वप्रथम अमित बाबे धन्यवाद आणि आपल्या सर्वांना सुप्रभात. आज आपण इथे सगळे जमलेला विषय आहे फायनान्स, आर्थिक साक्षरता आणि हे सगळं डोक्यात ठेवून आपण इथे जमलेला आहात. तर खरंच भारत आर्थिक साक्षर होणं खूप गरजेचं आहे आणि हे जर साक्षरता आपल्याकडे आली तर मला वाटतं की प्रत्येक जण श्रीमंत होईल आणि प्रत्येकाला वाटतं काय आपण श्रीमंत झालं पाहिजे. किती जण वाटतं? काही हात मी वरती पाहिले नाही, पण मला तर प्रत्येकाला वाटतं की मी श्रीमंत झालं पाहिजे. तर श्रीमंतीच्या दृष्टीने आपली वाटचाल करायची असेल तर काहीतरी गोष्टी आपण पाळल्या पाहिजे. कारण आपण बघितलं की बेशिस्त झालं तर कोणतं नक्कीच सुनावतं. त्याच्यामुळे की ही शिस्त म्हणजे एक्झॅक्टली काय, म्हणजे आपण काय करायला पाहिजे. तसं त्यांनी अमितने सांगितलं की एक पैसा वाचवला म्हणजे एक पैसा कमवला. पण गंमत अशी आहे ते पैसा वाचतोय कोणाला? बरोबर की चूक? सगळ्या जणांचा हाच प्रश्न आहे की पैसा माझा वाचतच थोडं बोलला आपल्याला छान मजा येते सगळ्यांना आणि आपण खर्च करायला सुरुवात करतो आणि मग म्हणतो की बाकी मी सेव्हिंग करू शकत नाही. गेली 23 वर्ष मी लोकांकडे आहे. 23 वर्ष जेव्हा मी जवळजवळ माझे 1200 फॅमिलीज क्लायंट्स आहेत माझे आणि त्या करण्यासाठी मी कमीत कमी 5,000-10,000 लोकांना भेटलो असेल तर प्रत्येकाने मला हेच सांगितलं की मला बाकी काही उरत नाही, शून्य बाकी होते, मी सेव्हिंग कुठलं करू. पण हे असंच चालू राहिलं ना तर मी 100% लिहून देतो की तुम्ही आयुष्यात कधी सेव्हिंग करू शकता. आणि हे सूत्र आपल्याला बदलण्याची गरज आहे येणाऱ्या काळानुसार. हे सूत्र नेमकं काय आपल्याला करायचं ते आपण पाहूया. कोण सांगू शकेल का? इन्कम मायनस काय? सेव्हिंग. होईल ना सेव्हिंग? कारण एक्सपेन्सेस वर आपला काय कंट्रोल आहे सांगा. जेव्हा आपल्याकडे एक साधा मोबाईल होता त्यानंतर बाजारात अचानक अँड्रॉइड मोबाईल दिसायला लागले. खर्च आपल्या फ्युचर प्लॅनिंग साठी ठेवलेल्या पैशाला घातक ठरू शकतो. त्यामुळे हेल्थ साठी पण आपण प्लॅनिंग करणं गरजेचं आहे. त्यामुळे आपला प्रॉपर मेडिक्लेम असणं खूप गरजेचं आहे. त्याप्रमाणे इन्कमचं प्रोटेक्शन असणं गरजेचं आहे. या दोन गोष्टींची जर आपण प्रॉपर काळजी घेतली. जेव्हा मी लोकांकडे येतो माझ्याकडे भरपूर 10 पॉलिसीज आहेत आणि पॉलिसी असतात 2 लाखाच्या. त्या माणसाचा इन्कम असा 50,000 रुपये, म्हणजे आज त्याचा कमीत कमी 50 लाखाचा इन्शुरन्स पाहिजे की उद्या तो नसताना हे 50,000 रुपये दर महिन्याला घरी त्याच्या बायकोला मिळतील की जेणेकरून त्याची बायको दुसऱ्याच्या आणि कोणावर अवलंबून राहता कामा नये. हा सगळ्याचा सारासार विचार केला. जेव्हा आपण फायनान्शियल प्लॅनिंग करतो तर ह्या गोष्टीचा विचार करणं खूप गरजेचं आहे आणि प्रत्येकाने हा विचार करावा असं मला वाटतं. याच्यानंतर पुढचा जो पार्ट आहे हा पार्ट एक्झॅक्टली काय. आता ऍक्च्युली आपलं स्टॉक मार्केटवर चाललेलं आहे पण मला थोडंसं वेगळं बोलायचं आहे. कारण पाया हा मजबूत करण्यासाठी काही सॉलिड गोष्टी लागतात. ह्या सॉलिड गोष्टी म्हणजे काय तर पहिल्यांदा लागतं तर तुमचं रिस्क फ्री ग्रोथच्या इन्व्हेस्टमेंट लागतं. सपोज आपल्या लाईफ मध्ये आपल्याला रिस्क घ्यायची आहे. जर बॅकिंग नसेल तर आपण रिस्क घेऊ शकतो का? म्हणजे पाठीमागे जर वडिलांचं FD असेल, वडिलांची म्हणजे पाठबळाचे फिक्स डिपॉझिट असेल तर आपण जरा जोशाने पुढे जाऊ, हो की नाही? बरं, त्याचप्रमाणे आपण जेव्हा फायनान्शियल प्लॅनिंग करतो आणि जेव्हा आपल्याला रिस्क घ्यायची त्यावेळी आपल्याला बॅकिंग असण्याची गरज आहे. हे बॅकिंग म्हणजे काय तर तुम्ही केलेल्या इन्व्हेस्टमेंट ज्या आहेत याचं कॅपिटल प्रोटेक्शन झालं पाहिजे. ज्या ज्या आपल्याला गरज लागेल, ज्याच्या वेळी गरज लागेल त्या ते पैसे इरोड होता कामा नये. मग यासाठी काय काय अवेलेबल आहे? एक तर बँकचे प्रोडक्ट्स अवेलेबल असतात, पोस्टल ऑफिसच्या स्कीम्स अवेलेबल आहेत, LIC सारखे ट्रॅडिशनल प्लॅन्स अवेलेबल आहेत, बॉन्ड्स अवेलेबल आहेत की ज्याच्यामध्ये गुंतवल्यानंतर तुमचं कॅपिटल खाली जाईल. म्हणजे काय होणार की ज्यावेळी सपोज तुम्ही रिस्क घेतलेली असेल आणि जर आपल्याला गरज लागली तर आपण रिस्क घेतलेली गोष्ट अधिक काळासाठी आपण पुढे ठेवू शकतो. शेअर मार्केटमध्ये खूप महत्त्वाचं वाक्य सांगितलं जातं की इम्पेशंट कस्टमर्स आर ट्रान्सफरिंग देअर वेल्थ
slowly study to the patient customers. Impatient customers पुन्हा बोलतोय, म्हणजे जे अस्थिर ग्राहक जे आहेत ते हळूहळू हळूहळू आपला जो प्रॉफिट आहे, आपला पैसा आहे, हा स्थिर ग्राहकांच्या हाती सुपूर्त करतात. मग काय होतं की आपण प्रॉपर प्लॅनिंग न केल्यामुळे आपण बऱ्याच वेळा आपल्या ज्या स्टॉक मार्केटच्या इन्व्हेस्टमेंट्स आहेत त्या लॉस मध्येच बाहेर काढतो. लोक म्युच्युअल फंडची SIP चालू करतात आणि ते 2-3 वर्षात आपण काढतो, काहीतरी गरज लागते आणि म्हणतो नाही मला पाहिजे, आणि मग त्या स्टॉक ब्रोकरला एजंटला शिव्या देतात की तुझ्यामुळे माझा भरपूर लॉस झाला. हे आधी सांगितलेलं गेलं असतं की लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट सगळ्या गोष्टी सांगितलेल्या असतात, पण ज्या लॉस झाला त्या माझा लॉस झाला त्याच्यामुळे मी कोणाची ठेवत नाही. त्यामुळे पण एक ग्राहक म्हणून हे जाणून घेणं गरजेचं आहे की स्टॉक मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट आहे ही शॉर्ट टर्मची इन्व्हेस्टमेंट नाही, ही सपोज टू बी लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट. म्हणजे जर तुम्ही 10-15 वर्षाचा तुमचा स्टॉक ठेवला ते विल ग्रो लाईक एनिथिंग. म्हणजे 20-25% रिटर्न्स पण स्टॉक देऊ शकतो. म्हणजे अमित बागवे इज अ मास्टर इन दॅट, सो यू कॅन गाईड इट प्रॉपरली. अभ्यास वॉटर इट, आम्ही मास्टर म्हणतो पण आम्ही अभ्यास करत नाही. ओके, आणि एकदा का आपलं प्रॉपर प्लॅनिंग झालं की आपल्याला कळलं की आता पाठीमागे बाबा आहेत, म्हणजे आपल्या पाठीमागे आपण केलेली पुंजी आहे, तर त्या दृष्टीने आपण हळूहळू रिस्क घ्यायला सुरुवात करू शकतो किंवा सायमल्टेनियसली रिस्क घेऊ शकतो. की त्याच्यावर पुढची जी स्टेप जी आहे त्याला रिस्क ग्रोथ इन्व्हेस्टमेंट म्हणतात. आणि ह्याच्याशिवाय आपल्याला जर फॅब्युलस रिटर्न पाहिजे असतील किंवा चांगले रिटर्न पाहिजे तर पर्याय नाही. म्हणजे आज मराठी स्टॉक मार्केटचा विषय सीडीचं अनावरण पण झालेलं आहे, पण जर आपल्याला ओव्हरऑल जर आपण वर्ल्डची इकॉनॉमी बघितली तर इक्विटी मार्केटशिवाय पर्याय नाहीये. पण प्रत्येक गोष्ट जर म्हणजे साखर आवडली म्हणून भरपूर साखर खाता कामा नये. एखादी गोष्ट आवडली, कुठली एक्सेसिव्ह गोष्ट आपल्या प्रकृतीला हानिकारक असू शकते, की कुठली एक्सेसिव्ह इन्व्हेस्टमेंट आपल्या फायनान्शियल आर्थिक प्रकृतीला पण हानिकारक असू शकते. त्यामुळे रिस्क ग्रोथ हे सांगताना म्युच्युअल फंड्स, शेअर्स आणि काय सांगता येईल, 2 गोष्टी येतील याच्यामध्ये की ज्या रिस्क रिलेटेड आहेत. आणि मग आपण ठरवलं पाहिजे की माझ्याकडे आता किती सेफ्टी आहे, मग किती रिस्क घेऊ शकतो, किंवा सायमल्टेनियसली माझ्या दोन्ही गोष्टी होत आहेत का. एक पहिली गोष्ट ही तर खूपच महत्वाची आहे. त्यानंतर हे पहिल्यांदा कारण काय होतं की बऱ्याच आपण स्टेप्स गाळतो. काय होतं की आजकाल म्हणजे तरुणाईचं रक्त सळसळतं आणि आपण लोकांना प्रॉफिट झालेलं फक्त सांगतो ना शेअर मार्केट, लॉस झालेला कोण सांगत नाही की माझा एवढा लॉस झाला. पण मी एखाद्या स्टॉक मध्ये किती कमवले हे चवीने सांगण्यात येतं. तर मला काय म्हणायचं की एक आपलं डोकं ठिकाणावर ठेवून मला काय करायचं, मला किती पर्सेंटेज मध्ये टाकायचं की मी सस्टेन करू शकतो. नाही तर त्या इम्पेशंट कस्टमर सारखी गत आपली होणार आणि ती उदाहरण मला सारखी द्यायला लागतील. आणि मग आपल्याला आठवण की आय एम अमंग दोज इम्पेशंट कस्टमर्स. या दोघांसाठी मी एक छान कविता केली आहे. कारण कविता लिहिणं ही माझी पॅशन आहे आणि माझा कार्यक्रम पण मी लॉन्च करणार आहे कवितांचा. आता मराठी माणूस जो असतो तो कसा आहे, त्याला धोका नको आहे, सेफ्टी पाहिजे. बरोबर, नको आहे धोका, हवा सेफ गेम. नको हवा धोका, हवा सेफ गेम. मग टार्गेटवर तुम्ही कसा साधत नाही. आपण जे टार्गेट ठेवलं त्यात नेम कसं साधलं जाणार. म्हणजे आपण ठरवलं की 50 लाख मला 25 लाख मुले लग्नासाठी पाहिजे किंवा एज्युकेशनसाठी पाहिजे. तर अशा प्रोडक्टचा जो मिलाप आहे हा मिलाप आपल्याला पुढे घेऊन जाईल. आठवा, कासव ससा शर्यतीत कासव जिंकलेला. आठवा, कासव ससा शर्यतीत कासव जिंकलेला, कारण आळस करून ससा वाटेत झोपलेला. काय ससाने झोपून राहणार तरी बघितलं नाही स्टॉक मार्केट काय. राईट, म्हणजे विजनच केली नाही. आपलं संथ गतीने ज्या ट्रॅडिशनल प्रोडक्ट्स आहे याच्यातनं तो जात राहिला. पण इन्फ्लेशनचा विचार केला तर 8% इन्फ्लेशन, 10% इन्फ्लेशन आहे आणि तुम्हाला 9% मिळतात. तर तेवढं सर्वाइव्ह होणार नाही आपण लाईफमध्ये. नंतरच्या शर्यतीत होतं डोंगर पाणी. नंतरच्या शर्यतीत होतं डोंगर पाणी. पंचायत होती आता जिंकेल कोणी. कारण डोंगरावर कासव सोडू शकत नाही, पाण्यात ससा पोहू शकत नाही. डोंगरावर कासव चढू शकत नाही, पाण्यामध्ये ससा पोहू शकत नाही. मग काय केलं, मग त्या दोघांनी लढवली शक्कल. एक साथ जाऊन
जिंकलं ते दुःख एक साथ झालं, जिंकलं ते. म्हणजे या दोन इन्व्हेस्टमेंट्स आहेत या आपण हँड्स इन हँड आपण जर केल्या तर मला वाटतं की आपली जी काही टार्गेट्स आपण जी काही स्वप्न ठरवली आहेत की मला हे अचीव्ह करायचं आहे ते अचीव्ह करायचं आहे, हे मला कार पाहिजे 10 वर्षांनी 5 वर्षांनी, किंवा घर पाहिजे मोठं, किंवा फार्म हाऊस करायचं, वॉट इट मे, किंवा मुलांचे एज्युकेशन असतील, काही गोल्स आपण ठरवतो तर हँड्स इन हँड्स जाऊन आपण हे विन विन सिच्युएशन मध्ये करू शकतो. एकट्याने जिंकायचं म्हटलं तर कदाचित त्या रेसमध्ये आपण यशस्वी नाही ठरणार. आणि हळूहळू तुम्ही गुंतवलेले पैसे हाय ग्रोथ मध्ये टाकणं गरजेचं आहे. हाय ग्रोथ मध्ये ते ऍसेट क्रिएशन म्हणजे तुम्ही प्रॉपर्टीज आणि ह्या सगळ्या गोष्टी एक्सरसाइज करू शकता. याच्यामध्ये आता रिस्क ग्रोथ म्हटलं तर म्युच्युअल फंड आहे, ते शेअर्स आहे. आज तुम्हाला 1 कोटीची इन्व्हेस्टमेंट काल रात्री पाहिली होती आणि आज सकाळी पाहिलं तर ती 10 लाखाची झाली, अशी परिस्थिती होऊ शकते. स्टॉक मार्केट आहे. त्यामुळे एकदा आपल्याला वाटलं की कुठेतरी माझी ग्रिडीनेस आहे, त्याला मला कुठेतरी आळा घातला पाहिजे. मला ठरवलं की माझी सॅटिस्फॅक्शन लेवल काय आहे, की आज मी एवढा प्रॉफिट मिळाला आय एम सॅटिस्फाईड, हे कुठेतरी थांबणं गरजेचं आहे. आणि एकदा कळलं की एवढा मला जमा झाला आहे पुंजी, तर ते हळूहळू मी हाय ग्रोथ मध्ये आपण टाकू शकतो. वी कॅन इन्व्हेस्ट इन हाय ग्रोथ. आलं का लक्षात आपण ज्या स्टेप कशा चढतोय एकंदर आपल्या फायनान्सेसच्या. आपण प्रोटेक्शन केलं, आपण रिस्क फ्री ग्रोथ मध्ये टाकले, आपण रिस्क ग्रोथ मध्ये टाकायला लागलो, आपण आता ऍसेट मध्ये टाकायला लागलोय. त्याच्यामध्ये गोल्ड पण येऊ शकतं ॲज अ लॉंग टर्म म्हणा, किंवा प्रॉपर्टीज येऊ शकतात. म्हणजे जेव्हा आपण एखादं पूल तयार करतो, मला रिटायरमेंट प्लॅनिंग करायचंय, म्हणजे माझ्याकडे प्रॉपर्टी असेल, मला इन्शुरन्स मधनं पैसे मिळतील, मला म्युच्युअल फंडामधनं मिळतील, असे 4-5 जणांनी एकत्र येऊन जर आपल्याला दिलं तर आपली रिस्क कमी होईल. उद्या मी म्हटलं फक्त सचिन तेंडुलकरच माझं टीम जिंकणार असं नाही, इट्स अ टीम वर्क. म्हणजे एखादं प्रोडक्ट आपल्याला 4% रिटर्न देतं, एखादं प्रोडक्ट 25% रिटर्न देतं, पण 4% देणारा प्रोडक्ट पण तेवढंच महत्वाचं असतं जेवढं 25% देणार. म्हणजे सचिन तेंडुलकरला एकटंच पाठवलं असतं ग्राउंडवर तर मॅचच झाली नसते. हे सगळे प्लेयर्स पाहिजेतच आपल्याला. त्यामुळे आपण बऱ्याच वेळा होतं की अरे इसमें तो 4% मिळता है, इसमें तो 8% ही मिळता. पण जेव्हा तुमचं शेअर मार्केटमध्ये पैसे सपोज लॉस गेले तर 4% मधलं प्रोडक्ट भरपूर मोठं वाटतं, 40% सारखं वाटतं, कारण तुमचं कॅपिटल सेफ झालेलं असतं. तर ह्या सगळ्या गोष्टींचा जर आपण बारकाईने अभ्यास केला आणि विचार केला की माझं प्लॅनिंग कशा प्रकारे असायला पाहिजे, तर ह्या पिरामिडचा तुम्हाला नक्कीच उपयोग होईल. आणि शेवटचं जे आहे, हा एकदम छोटा पार्ट ठेवलाय का मी? हा फारच छोटा आहे, तो स्पेक्युलेशनचा पार्ट आहे. म्हणजे जो जुगार जो म्हणतो ना आपण, हा जुगार आहे. म्हणजे उदाहरणार्थ आपल्याकडे बरेच 2 महिन्यात डबलची स्कीम तुम्ही ऐकली असेल, स्पीक एशियाचं नाव ऐकलं असेल. शेरेकर म्हणून एक कदाचित लालबाग साईडला एक 2 महिन्यात डबल देत होत्या, ते सुरुवातीला डबल दिले आणि त्यांचे डबल झाल्यानंतर ते गुल झाले. सो लाईक दॅट की अशा प्रकारची जी काही इन्व्हेस्टमेंट असेल ती बघूया की ओव्हरऑल पोर्टफोलिओच्या इट शुड बी व्हेरी मिनिमल. म्हणजे गेलं तरी दुःख नाही झालं पाहिजे कोणाला सांगताना, सांगतानाच दुःख होत. कोणाला सांगून दुःख नाही झालं पाहिजे की माझी इन्व्हेस्टमेंट गेली. म्हणजे मलाच सांगू शकतो, फक्त जास्त गेली तर दुसऱ्याला सांगा असं वाटतं, छोटी गेली तर ठीक आहे, इट्स ओके. तर या पद्धतीने जर आपण आपलं फायनान्शियल पिरामिड जे आहे हे जर आपण डेव्हलप केलं आणि ठरवलं, आणि रिव्ह्यू पण गरजेचं आहे. नाहीतर आपल्याला दिल्लीला जायचंय आणि आपण झोपलो आणि दुसऱ्या दिवशी कळलं गाडी बॉम्बे सेंट्रललाच आहे, मग काय करणार? आणि खूप अर्जंट काम होतं. त्यामुळे आपण रिव्ह्यू करणं गरजेचं की आता मी कुठे आहे, आता मी कुठे आहे, आता मी कुठे आहे, कुठपर्यंत माझे गोल अचीव्ह झाले. आणि त्यामुळे आपण पहिला याचा हा केला पाहिजे की एक आपण जर पूर्ण तक्ता बनवला की आजपासून 2013 चालू आहे, पूर्ण तक्ता बनवला आणि त्यापुढे लिहिलं की या इयरला मला अमुक गोष्टीचा अमुक खर्च आहे, आणि त्यानुसार मी आतापर्यंत काय काय सेव्हिंग केले, तिथे कॅश फ्लोज काय आहे, त्याच्यातनं मला कळेल की माझा गॅप काय. आणि त्या दृष्टीने आपण डिसाईड करू शकतो की मला कुठल्या प्रकारचे प्रोडक्ट्स मला करायला पाहिजे. तर अशा पद्धतीने आपण जर प्लॅनिंग केलं तर मला वाटतं की सगळेजण सुखी होतील, आनंदी होतील. आणि पहिला मंत्र विसरू नका, इन्कम मायनस सेव्हिंग्स
शिकवलेले एक्सपेन्सेस हा मंत्र जपूया, हे फायनान्शियल पिरामिड जवळ बाळगूया. मला वाटतं येणाऱ्या काळामध्ये सगळेजण श्रीमंत नाही तर आनंदी पण असतील. आणि धन्यवाद, तुम्ही मला संधी दिली आज इथे बोलण्याची आणि थोडंसं तुम्हाला सांगण्याची.